हो, ते गेलेत गावाला पत्रिका द्यायला. कसं जवळच्या सगळ्या लोकांना घरी जाऊन पत्रिका दिलेली बरी ना, मानता नसतं. त्यांना बोललो, "तुम्ही तिकडे कव्हर करा, आम्ही मायलेक इकडे कव्हर करतो." परवा कुलदेवतेला गेलो. आमचं कसं कुलदैवत खूप लांब आहे ना. दर्शन घेतले, पत्रिका ठेवली. म्हटलं, "देवा सगळं कार्य व्यवस्थित पार पडू दे." "काय मग बेटा, तुझं कसं चाललंय सगळं?" "ताई, अजिबात किचनमध्ये जाऊ नका." "नाही, नाही, नाही. चहा पण नको. चहा वगैरे सगळं झालंय माझं. या, तुम्ही बसा, आपण बोलूया." तारखेचं झालं असं लवकरचीच काढली. कारण गुरुजींना विचारलं तर गुरुजी म्हणाले, "आत्ता 1 महिना मुहूर्त आहेत, नंतर 6 महिने मुहूर्त नाही." मग हे म्हणे, "नको, आत्ता लवकर करून घेऊ, आपल्याला मदतीला लोकं भरपूर आहेत." हॉलचं तसं थोडं मुश्किलच होतं. एवढ्या लवकर हॉल मिळतात कुठे आजकाल? आणि याला तोच हॉल पाहिजे होता. मग काय, त्यांनी गार्डनची कामं केली आहेत ना तिथे हॉलची. नेहमीप्रमाणे जॅक लावला मुलासाठी आणि मग तो हॉल बुक केला. कसं एकदा ते बुक झालं का मग आपण आपली आपली कामं करायला मोकळं. तयारी म्हणजे अजून कपडे घ्यायचे बाकी आहेत. आता आजकाल कसं ते मॅचिंग घालतात ना, तर आधी तिचे कपडे घेणार आणि मग याचे मॅचिंग करून घेणार त्याच्यात. सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेत. हे माझ्या लग्नात मी ₹1000 केलं होतं. आता आजकाल तर ₹1000 कोणी डागडुजी पण करून देत नाही. हो, ऐकलं मी त्याचं. दुसरं पण लव्ह मॅरेज आहे म्हणे. म्हटलं धन्य आहे बाबा, इथे पोरांची एक-एक होईना. हा एवढा दारू पीत असून पण 2-2 लव्ह मॅरेज करून मोकळा. कसं काय असतंय? मोठी सून तर तुम्हाला माहितीच आहे, आय स्पेशालिस्ट आहे आणि आता ही छोटी डेंटिस्ट. सगळ्या बहिणी चिडवतात दोघांनी. मोठ्या बहिणीला मगरमच्छचे हसू करतात आणि आता छोट्या बहिणीला खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते. सगळे एकत्र गेलो तर कसं बरं पडेल ना, म्हणून बस बुक केली. 4 सीट मी बाजूला ठेवलेत. तसं हे अण्णांना फोन करतील, पण म्हटलं मी पण एकदा सांगून ठेवते. हां, घरी यायचं, तिथून आपण जाऊ सगळेसोबत. हां, ताई, हां, बेटा.